कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात स्वाभिमानी आक्रमक प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित. आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. पैठण शहागड रस्त्याच्या 170 कोटींच्या कामात होत असलेला भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज नवगाव फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन केले. संबंधित ठेकेदार आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या मध्यस्थीनंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी प्रशासनावर खालील गंभीर आरोप केले आहेत. जीवघेणा रस्ता. 27 किलोमीटरचा रस्ता खोदून ठेवल्यामुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. आर्थिक संगडमत. 170 कोटींच्या या कामात ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असून संगनमताने मलिदा लुटला जात असल्याचा आरोप मुळे यांनी केला. नुकसान रस्त्यावरील धुरीमुळे परिसरातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. आंदोलनाची तीव्रता पाहून पोलीस आणि मंडळ अधिकारी विमल बांगर महसूल प्रशासनानं मध्यस्थी केली. सायंकाळी झालेल्या बैठकीत पोलीस प्रशासनानं आंदोलकांशी चर्चा केली. या बैठकीत खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. चालू असलेल्या बोगस कामाची तात्काळ चौकशी व्हावी. संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करून त्याला काळ्या यादीत ब्लॅकलिस्ट टाकावे. रस्त्याचे काम तांत्रिक निकषानुसार आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करावे. या महत्त्वपूर्ण बैठकीत MSIDCचे क्वालिटी कंट्रोलर नाहन, क्वालिटी चेकर बसंत राज, ठेकेदाराचे इंजिनियर पट्टेवार, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, लक्ष्मण पुरी, राजेंद्र आटोळे, जमादार तांबे उपस्थित होते. आंदोलक प्रतिनिधी माऊली मुळे यांच्यासह अनिल राऊत, साईनाथ कर्डिले, पवन शिसोदे, सुभाष नवथर, संतोष खरात, संतोष तांबे, दिलीप नरके, अजिम पठाण, सोहेल शेख, संभाजी थोरात व शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते. आपण पाहताय ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. अधिकाऱ्याला विचारायला गेलं ते म्हणतात आमच्या अखत्यारीत येत नाही आणि ठेकेदार म्हणतो मला काही माहित नाही, मालकाला माहिती. म्हणजे नुसतं बोगस कारभार आंधळा मूत्रपीठ खाते असा या ठिकाणी चालू आहे आणि त्याचा रोष म्हणून तिथे ही जनता जमलेली आहे. आज थोडीफार तकलीफ सगळ्या नागरिकांना होईल, परंतु आपला आजचा रस्ता रोको हा शासनाच्या प्रशासनाच्या सोन घेऊन झोपलेल्या लोकांच्या कानापर्यंत जरी गेला तरी आपला या आंदोलनाचं यश या ठिकाणी मिळाला. असा हा प्रश्न गंभीर आहे का नाही गंभीर प्रश्न. आम्हाला त्यांना एक मागणी करायची होती माऊली मला वैयक्तिक, बाबा ते आफेगावपासून पुढचं जे आहे ना ते रस्ता चांगला आहे, ते खोदू नको, ते करू नको, ते बिल उचलून टाक तुला. आम्हाला त्या पैशाचं काय घेणं नाही, तू बिल उचलून टाक, पण असा चांगला रस्ता खोदून खराब रस्ता करू नको. पैशाचाच प्रश्न असला ना ते बिल त्याला देऊन टाका. महसूल डिपार्टमेंटला माझं आव्हान आहे का तुमचं आणि त्या अधिकाऱ्याचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही, ही स्वाभिमानीची भूमिका आहे. मित्रांनो, आपण घेतलेली भूमिका ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा, नसेल आवडली तर आपलं आंदोलन इथं आपण स्थगित करू. काय वाटतं तुम्हाला? हे खरं आहे का चुकीचं आहे? खरं आहे का चुकीचं आहे? तरी सुद्धा आज आपण जे कोणी अधिकारी येतील त्यांना आपण येत्या या 7 दिवसाचा पुन्हा वेळ देणार आहोत. कारण त्या 7 दिवसामध्ये ते काय कामाची दुरुस्ती करणार आहे, झालेल्या कामाची पुढे पुढे चौकशी होणार आहे, निकृष्ट दर्जाचं जिथं काम झालंय ते काम उकरून परत चांगल्या प्रतीचं काम करावं ही आमची त्यांच्याकडे विनंती आहे. जर त्यांनी इस्टिमेंट प्रमाणे आता इस्टिमेंटचं माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी इस्टिमेंटचा बोर्ड त्यांच्या कंपनी पाशी लावलाय, लावण्याचं काम चालू आहे. मग मला सांगा 2 वर्ष झाले रस्त्याचं काम चालू असताना आतापर्यंत इस्टिमेंटचा बोर्ड का नाही लावला? कारण तुमचं आमचं काम तुमच्या आमच्या काम लक्षात न येता हे काम वरवडून न्यायचं, आपलं स्वतः पोट भरायचं, ढेकर द्यायचं आणि पैठण तालुक्यात निघून जायचं. हे काम ह्या ठेकेदाराला करायचं होतं, परंतु यामध्ये या तालुक्यामध्ये जागृत नागरिक अजून आहेत, स्वाभिमान या लोकांमध्ये आहे.
ज्या लोकांचा स्वाभिमान आहे तेच लोक इथं उभा आहेत, ज्यांचा स्वाभिमान नाही आणि ज्यांचा बाप तिकडे बसलेला आहे त्यासाठी ते लोक सुद्धा इथं नाही आहेत, हे ध्यानात घेतलं पाहिजे. इथं जे लोक आहेत हे फक्त जागृत नागरिक आणि स्वाभिमानी नागरिक आहेत. त्यासाठी मी तुमचे आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं तुम्हाला धन्यवाद देतो. आपण या कामाच्या संदर्भामध्ये आपण असंच वेळोवेळी मला साथ द्यावी, जेणेकरून आपला होणारा रस्ता आणि पुढील भविष्यात आपल्यामुळे होणारा अन्याय हा थांबेल. यासाठी मी तुमच्याकडे विनंती करतो की ज्या ज्या वेळी या रस्त्याचं आंदोलन आहे त्या त्यावेळी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आपल्या अन्याय हक्कासाठी आपल्या पुढील भविष्यासाठी आपण एकत्र यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जोपर्यंत अधिकारी इथं येत नाही, जोपर्यंत जबाबदार अधिकारी आपल्याला आश्वासन देत नाही तोपर्यंत आपण इथून हलायचं का नाही हलायचं. जिथं या आपण इथं बसलोय, एखाद्या पेशंटची गाडी आली त्याला व्यवस्थित काढून द्यायचंय, एखाद्या शाळेची गाडी आली